आम्ही निघलेलो पेन फेस्टिवल साठी. आम्ही घरात किती वाजता 7-7:30 निघलेलो. आता वाजलेत काहीतरी एक वाजता असेल, 1-2 वाजता आणि आमचा अचानक प्लॅन ठरला. आम्ही पहिले गेलो पेन फेस्टिवलला. तिथे एवढी काय आम्हाला मजा आली नाही. तिथं आम्ही निघलो. मग सातगावची यात्रा तिकडे आम्ही पोहोचलो होतो. फक्त तिकडं सगळं बंद होता. त्यानंतर आम्ही पोहोचलोय एकविरा. आम्ही आता घाट पार केलाय. आता आम्ही काही मिनिटांनीच पोहोचू एकविरा आहे. एकविराच्या दर्शनाला तिकडं आपला पुढं दाखवतो. काही पुढं ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. मित्रांनो आम्ही आता घाट सोडलेला आहे. आता आम्ही जॉईन केलेला आहे मित्रांनो. आता आम्ही लवकरच काही मिनिटात आम्ही पोहोचू. आम्ही एकविरेला. आता आम्ही जरा गाडी ठिकाणी थांबवू कारण आमच्या गाडीला रेस्टची गरज आहे. आम्ही आता 21 ला तुम्हाला दाखवतो. ट्रॅफिक आम्हाला खूप लागले पण असू दे. चला आई एकविरा माते की जय. चला मित्रांनो आता भोगदा आलाय. त्यानंतर चालू एकविरा आई एकविराच्या दर्शनाला. तर लेट्स गो. आता आपण थोडं ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. बघा मित्रांनो एकविरा माते की जय. मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय एकविरेला. हा बघा मेन गेट तुम्हाला दाखवतो. दिसते काय मेन गेट? मेन गेट आलेला आहे आपला. तरी मी मेन गेट आहे. किती रे 2 वाजले. आम्ही पोहोचलो एकविरेमध्ये. कुठला आणि काय कुठे गेलतो निघलो घरातून पेन साठी. आम्ही निघलो होतो एकविरेला. सगळं काही आमच्या आमच्याशीमुळे तरी 260 टोल नाक्याला भरलेत. कालजवळ दगड पडला. दगड पडलाय. मी भरलाय. मेरे साथ अन्याय हुआ है. मेरे साथ अन्याय हुआ है. तो बोलला की 100 घ्या. मित्रांनो वाजत किती असं लागो मला काय माहित. 2-3 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलोय एकविरेला. आपण बघू शकता कुठं आलो ते पण. आम्ही आता गेलतो तुम्हाला म्हणजे पाठीमागे सांगितलं तुम्हाला की आम्ही पहिले पेनला गेलतो. पेन वरनं सातगाव वरनं डायरेक्ट टू एकविरा ब्रो. डायरेक्ट टू एकविरा. अपनी पब्लिक देखो ब्रो. डायरेक्ट एकविरा. अभी हम एकविरा आए ब्रो. एकविरा आए ब्रो. अक्षय ब्रो सब्सक्राइब करो भाई. वीडियो को लाइक करो, शेयर करो, वायरल करो. अभी स्नॅप निकालो. मित्रांनो आम्ही पोहोचलो तर एकविरेला. वाजले रात्रीचे 2. पोहोचलो आम्ही एकविरेला. बघू शकता आपली पब्लिक पोहोचला तर एकविरेला. आता मंदिर उघडायची वाट बघू सकाळपर्यंत. तोपर्यंत टाइमपास करू. पुढं ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा. आता नाच मार बाई. मित्रांनो आम्ही एकविरेला पोहोचले. 2 वाजलेत. सगळं काही देऊळ वगैरे बंद आहे त्यामुळे आम्ही टाइमपास करतोय. हा बघा टाइमपास करतोय. आम्हाचे 260 गेलेत. आम्ही टाइमपास करत. आम्ही गेला टोल नाक्यावर. तिथं आमच्याकडनं घेतले 160. आम्ही बोलते काका 20 रुपयाचे लिंबू घ्या आणि 100च करा. चला तर मित्रांनो जाऊया आपण आता वरती. आपण खूप वेळ झाला इकडेच टाइमपास करत होतो खाली कारण का मंदिर बंद असल्यामुळे. अंधार तर इतका आहे तर तरी पण आपण जाऊया वरती कारण अंधार खूप वेळ झाला. आम्ही खालीच थांबलोय. वाजले 3 आणि आम्ही चाललो होतो वरती. खूप भयंकर अंधार आणि कुत्रे त्यात आणि आमची पब्लिक. मित्रांनो आम्ही परत थांबलेलो आहे. कंटाळा आला आम्हाला जरासा आणि त्यामुळे आम्ही परत थांबलेलो आहे. दुसरा स्टॉप आमचा वरती जाईपर्यंत कारण झोप खूप आले. 3-3:30 वाजले आणि आम्ही एकविरेला. कोण एकही माणूस नाही येतोय आणि आम्ही फक्त 7-8 जण आहोत. आता बघूया जाऊ. तर परत चाललो पुढे. हळूहळू निघलोय. आता पुढे जाऊया. बघू कुठला काय दिसतंय की नाही. मंदिर ओपन आहे की नाही. असलं तर चांगलीच गोष्ट आहे पण आय थिंक 4:30-4 वाजता सकाळी ओपन होईल. तोपर्यंत टाइमपास करावा लागेल तिथे. मित्रांनो आता आम्ही मागाशी धर्मदेकडे मागातपासून तिथे थांबलेलो आम्ही.
आता झालाय ऑलमोस्ट. बघा कालोख पडलाय, उजेड काही येत नाही. आम्हीच आहोत, आमचे मित्रमंडळी वेगळे. आम्ही जाऊया. हा आमच्यासोबत एक प्राणी आहे, कुत्रा द बॉय. आता आम्ही चाललोय वरती हळूहळू. बघूया, जाऊया. मंदिर ओपन झालं तर लवकर ठीक आहे, नंतर आम्हाला खूप वेळ थांबावं लागेल अजून. मित्रांनो वाजले 3 आणि आम्ही चाललो आता वरती. चढायचा प्रयत्न करतोय वरती. चला, प्रयत्न चालू आहे. सक्सेसफुल होते. 3 वाजले, 3 पण नाही वाजले, कमी वाजले तरी पण बघूया. मंदिर तर बंद असेल पण जाऊया वरती, बघून बघूया कसं काय ते. मित्रांनो आम्ही अर्ध्या वाटेत पोहोचलेलो आहे आणि आमचा मित्र यश राऊत, त्याने माझा मित्र शुभम जो आमचा ड्रायव्हर आहे, तिला शुट्या नावाची पदवी दिलेली आहे. शुट्या. हळूहळू का होईना बट आम्ही सुरुवात केलेली आहे वरती जाण्यासाठी. थांबत मध्ये आम्ही चाललोय खरा, कारण का आम्हाला माहिती आहे की मंदिर बंद असणार आहे. त्यामुळे आम्ही टाइमपास करत चाललो आहे. आणि आम्ही जोपर्यंत चाललो आहे तोपर्यंत मागे आणि पुढे दोन्हीकडे कोणच नाही आमच्या. फक्त आम्ही आणि अंधार, बस या 3च गोष्टी आमच्या आजूबाजूला आहेत. तरीसुद्धा आम्ही चाललो आहे गप्पा मारत. आता बघूया, काही मिनिटात पोहोचू वरती. तोपर्यंत आपण बघू शकता पाठी अंधार, सगळीकडे नुसता अंधार पडला आहे. वाजलेत 3:30 वाजलेत, नुसता दाट अंधार. आणि आम्ही ते वरती पोचलो. बघता तर वरती गेट, ऑब्व्हियसली गेट बंदच होतं, बसणार आहे आणि गेट बंदच होतं. तेव्हा पब्लिक काय नव्हती. पण काही मिनिटांत तुम्हाला दिसेल की आता जेव्हा आम्ही पोचलो तर आम्हीच आणि 2-3 माणसं होती आणि तोपर्यंत गेट बंद होता. पण 10-15 मिनटं, 20 एक अर्ध्या तासाने बघितलं तर प्रचंड गर्दी आपल्याला पाठीमागं दिसेल. आता दिसत नाही आहे आमच्या मागे, पण तुम्हाला पुढे दाखवतो मी क्लिप. त्यामध्ये बघू शकाल की आता काही गर्दी नाही आहे, 2-3 मोजकी माणसं आहेत. पण नंतरचं काही मिनिटांनी आपण बघाल तर हळूहळू माणसं वाढत चालली. हळूहळू एक असं येतोय आणि जोपर्यंत आम्ही जाऊ तिथपर्यंत गर्दी खूप वाढत गेली. आणि आम्हाला वाटलं की गेट ओपन होईल, बट एक माणूस आला, गेट उघडला, आतमध्ये गेला. मग तो 1-2 तासांनी आला, म्हणजे 4:30ला आला, 4:30-5ला. पण आता जर ही गर्दी बघितली तर मगाशी कोणच किंवा जास्त माणसं नव्हती, पण आता किती हळूहळू एक करून खूप माणसं आली. आम्ही खूप वेळ थांबलो गेटवर, जेणेकरून आम्हाला पहिला जाता येईल वरती. आणि जेव्हा गेट सुटतो त्यावेळेची नंतर तुम्हाला पुढची क्लिप दाखवतो. सॉरी शिट्या. मित्रांनो आता फक्त ही व्हिडिओ बघा पुढची तुम्ही. व्हिडिओ गाईस, आरतीसाठी धावताना लोक, आम्ही पण धावताना, आमच्या मित्र परिवार सोबत आम्ही पण धावताना. आईलू टाळाय, पण आम्ही धावत आलो खरा, पण टाळा इथे. मित्रांनो आम्ही जेव्हा एकविरेत आलो 2-3 वाजता, तेव्हा आम्हाला वाटलं की मोजून 10-15 लोक होतील 5 वाजेपर्यंत. पण ही जी पाठीमागं तुम्ही गर्दी बघताय, अफाट अशी गर्दी. नंतर हळूहळू 1-2 करून जी गर्दी वाढली, 5-5:30पर्यंत जी गर्दी झाली, त्यानंतर आम्हाला वाटलं की बाबा आता खतम भाई, आता तर खूप टाईम लागेल दर्शनाला. पण तसंच लागलं टाईम आम्हाला, बट बऱ्यापैकी आम्ही पुढं असल्यामुळं इतकाही उशीर नाही झाला. तर आमची पब्लिक तर फुल कंटाळलेली, बट आम्ही गेलो आतमध्ये हळूहळू. गर्दी वाढत जात होती, तरी पण नशीब आम्ही पुढे असल्यामुळे आम्हाला कमीत कमी 10 ते 15 मिनिटानंतर दर्शन भेटलं देवीचं. खरं तर मला पुढचं देखील व्हिडिओ दाखवायची, तुम्हाला एकविरेचे दर्शन करायचं होतं या व्लॉगमध्ये, बट मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतमध्ये आम्हाला मोबाईल घेऊन जाताना आलं. मग तसं दर्शन करायला लागलं, नाहीतर मी व्हिडिओमध्ये दाखवणार होतो एकविराचे दर्शन, बट नाही पॉसिबल झालं ते. मित्रांनो आम्ही आता दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही चाललो परत घरी. गर्दी मारणाची होती, म्हणजे बऱ्यापैकी होती गर्दी. आता वाटलं होतं सकाळी एवढी गर्दी असेल तरी पण होती. आम्ही दर्शन घेतल्यानंतर आपण जाऊया फोटोकडे 4-5 आणि मग जाऊया परत घरी. तर मित्रांनो अशीच आमची 1 डे ट्रिप इथेच एंड होते. आम्ही ठरवलं होतं एक आणि आलो एका ठिकाणी, बट बोलतात ना देवीची इच्छा होती म्हणून आम्ही डायरेक्ट एकविरेला आलो. आम्ही निघालेलो पेन फेस्टिवलसाठी, मग तिथनं आलो सातगावची यात्रा, तिथून डायरेक्ट आईच्या देवळाजवळ. मित्रांनो झालेलं आता आमचं दर्शन सगळं झालेलं आहे. अगदी सकाळचे 5:30 त्यावेळी प्लॅन झालं सक्सेसफुल. आता जाऊया घरी. बाय.